मिराज शहरात मतदारांना पैसे वाटल्याच्या कारणातून झाला राडा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित खरगे आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांचे समर्थक आमने सामने, काही काळ तणावाचे वातावरण। सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण अधिकच तापत असून प्रचार संपायला काही तासच राहिले असताना मिरज शहरात पैशाचा खेळ सुरू झाल्याचा आरोप होताना दिसत आहे। मिराज शहरातील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये पैसे वाटप होत असल्याचा संशय आल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजित खरगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह होते। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तणाव निवळला। क्रमांक 20 मधील आमदार इंद्रिस नायकवडी यांचा मुलगा अत्तर नायकवडी याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे। दबावातच आहेत सगळेजण। इथं रोज पोलिसांच्या बंदोबस्तात पुण्यात गर्दी चालू आहे, तर कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आणि 15 तारखेला जनता त्यांना यांची जागा दाखवून देईल। बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू झाले का असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत। विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे। विषय असा आहे की आम्ही नायकवडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा असतात आणि म्हणून यावेळेला नायकवडी कुटुंबानं एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकवडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे। अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक 6 असेल आमच्या कुटुंबाचा, किंवा जुना वॉर्ड क्रमांक 5 असेल, किंवा आता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक 20 असेल, ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध। मग अशा वेळेला काय झालं, मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे। जी लोक 5 मध्ये राहतात त्यांची नावं 20 मध्ये आली आहेत, 20 मधली 6 मध्ये आली आहेत, 6 मधली 20 मध्ये गेले, 5 मध्ये, असं इकडे तिकडे झालेलं आहे। मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या नाहीत। आपलं नाव नक्की कुठल्या मतदार येत आहे, कुठल्या वॉर्डात आहे, याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे। मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात। त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीची आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते। त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे, हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असते। लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ती मदत करत असतो। मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला। पण लोकांनी सांगितले की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का? मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात, आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाची झाली।